वैष्णवी या पुण्याच्या वैष्णवी हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची 5 ताटं, 5 तांबे, 4 वाट्या, 1 कुंकवाचा करंडा जो हुंडा म्हणून देण्यात आला होता, स्त्रीधन म्हणून देण्यात आला होता, तो तिची हत्या केल्यानंतर, तिने आत्महत्या केल्यानंतर आता मात्र पोलिसांना जप्त करण्यात यश आलेलं आहे। तसंच आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेकडील पिस्तूल देखील आता जप्त झालेला आहे। आरोपी राजेंद्र हगवणे यानं पळून जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केलेली आहे। पोलिसांनी आता मात्र आपण बघतोय कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि जितकं या हगवणे कुटुंबियांनी सुनांकडून लुबाडलं होतं, हुंड्यामध्ये घेतलं होतं, ते सगळं आता जप्त व्हायला सुरुवात झालेली आहे। हगवणेच्या घरातून गाडी, सोनं आणि भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। तरी देखील 51 तोळं सोनं जे हगवणे यानं हुंडा म्हणून घेतलं होतं ते मात्र फेडरल बँकेत गहाण ठेवण्यात आलेलं आहे। 2 पिस्तूल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। ही महत्त्वाची दृश्य। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय पोलिसांनी ऍक्शन मोड मध्ये आता पोलिसांची सगळी कारवाई दिसते, काय अधिक सांगाल? आणखीन काय काय जप्त करण्यात आलंय? वैष्णवी आत्महत्या प्रकरणी खरं तर पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज बावधन पोलिसांच्या 2 टीमा ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी हगवणे यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांनी दुपारी जाऊन या ठिकाणी असलेली त्यांची 4 चाकी गाडी असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या 2 पिस्टल जे शशांक आणि सुशील यांच्या नावावर होत्या त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जी लग्नामध्ये काही चांदीची भांडी जी आहे ती हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबांकडून देण्यात आली होती तीही जप्त करण्यात आलेली आहेत। एकूणच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप जे होत होते त्यांनी लवकर ऍक्शन घ्यायला हवी होती किंवा अजूनही यामधील एक आरोपी जो आहे तो खरं तर फरार आहे, तो सापडलेला आहे। निलेश चव्हाण खरं तर त्याचं नाव आहे। निलेश चव्हाणवरही अगोदरचे गुन्हे दाखल होते, मात्र हे सगळं होत असताना आज बावधन पोलिसांनी हगवणे यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी काही असलेल्या वस्तू आणि पिस्टल ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बिलकुल, धन्यवाद सचिन जाधव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय हगवणेच्या घरातून गाडी, सोनं आणि भांडी जप्त करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी ही कारवाई करून हगवणेंना चांगलाच दणका दिलेला आहे।